नमस्कार, माझं नाव संयम देशपांडे आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. आतापर्यंत आपण आपले 2.5 तास पूर्ण केलेले आहेत आणि या 2.5 तासामध्ये आपण खूप जबरदस्त इंग्रजी शिकलेलो आहोत. बिलकुल मी तुम्हाला जी इंग्रजी बोलण्यासाठी इम्पॉर्टंट आहे ती इंग्रजी मी तुम्हाला पूर्ण मनाने पूर्ण तनाने शिकवत आहे. ओके, कारण आता मला मधामध्ये ताप आला होता, त्या तापामुळे कसं मला 1-2 दिवस शूट नाही करता आलं, रेकॉर्ड नाही करता आलं. पण जसं मला चांगला फील व्हायला लागलं मी लगेच रेकॉर्डिंग सुरू केली आणि लगेच तुमच्यासमोर, कारण खूप मेसेज मला तुमचे आलेले की सर व्हिडिओ नाही येत आहे, व्हिडिओ नाही येत आहे. मग मी लगेच टाकून देतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त थोडं हेल्थ इश्यू असल्यामुळे मी नाही टाकू शकत आहे. बरोबर. तर आतापर्यंत आपण 2.5 तास आपले पूर्ण केलेले आणि 2.5 तासामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकलेलो. आजचा आहे, आज आपल्याला पूर्ण 3 तास पूर्ण करायचे आणि मी पण असा घेतला की 3.5 ते 4 तासामध्ये तुमची कंप्लीट इंग्लिश लँग्वेज मी जबरदस्त करेल. ओके, आणि जर तुम्ही एवढ्या इंग्लिशची प्रॅक्टिस जरी केली तर यू विल एबल टू स्पीक. बाकी जर तुम्हाला पहिल्यापासून एक पर्सनल टच पाहिजे किंवा माझ्या अंडर तुम्हाला शिकायचं आहे, आणि ट्रस्ट मी गाईज, माझ्या ऑनलाईन क्लासेस इतके जबरदस्त असतात ना, सगळे विद्यार्थी शिकतात, पर्सनल कम्युनिकेशन असतं. ओके, ते बोलतात, ते ट्राय टू स्पीक, मी त्यांना गाईड करत असतो, मी त्यांना बुक्स देतो, रेकॉर्डेड लेक्चर्स त्यांना प्रोव्हाइड करत असतो. बिलकुल बेसिक टू ॲडव्हान्स आहे. तर तुम्हाला सुद्धा जर का ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर लगेच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. खाली पट्टी असेल ब्लॅक कलरची, किंवा ऑफलाईन जॉईन करायचं असेल तर वर पट्टी आहे. हे आमचा ॲड्रेस आहे, या ॲड्रेसवर या आणि लगेच जॉईन होऊन जा संभाजीनगरमध्ये. ओके, चलो लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. आज खूप इम्पॉर्टंट वर्ड आपण शिकणार आहोत, खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आपण आज शिकणार आहोत. का? कारण कसं आहे ना, आजचे जे वाक्य आहेत, आतापर्यंत आपण जे काही वाक्य शिकलो, हे वाक्य, या वाक्यांमध्ये एक ऍक्टिव्हनेस होती किंवा ती गोष्ट होत होती. आपण टेन्सेस शिकलो, कंटिन्युअस टेन्स पर्यंत आपलं झालं, त्याच्यामध्ये कोणती ना कोणती ऍक्शन होती की भाई तो जेवण करतो, ती अभ्यास करते. ओके ना, तो अभ्यास करत आहे, तिनं अभ्यास केला, ती अभ्यास करत होती, म्हणजे काही ना काहीतरी ऍक्शन 100% होतीये. पण असे शब्द किंवा असे वाक्य कसे बनवायचे की जेव्हा त्याच्यामध्ये एखादी गोष्ट किंवा एखादी ऍक्शन 100% होत नाहीये, पण ॲबिलिटी सांगितलेली आहे. उदाहरणार्थ, सर आम्हाला शिकवू शकतात. मी उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकते. ठीक आहे, मी काय म्हटलं, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकते. आता असं म्हटल्यानंतर मी करत आहे का तयारी? नाही, मी करत नाही, मी काहीच करत नाही भाई. ठीक आहे, मी बसलेलं चिल करताय, पण याच्यामध्ये माझी ॲबिलिटी दिसतीये, माझी क्षमता दिसते की मी करू शकतो. उदाहरणार्थ, सर आम्हाला इंग्रजी शिकवू शकले. ठीक आहे, किंवा तुला जिम जॉईन करायला पाहिजे. आता तू करतोय का जिम जॉईन? याच्यामध्ये कोणती ऍक्शन होत नाही आहे, पण याच्यामध्ये एक संभावना आपण समजूया किंवा क्षमता समजूया. ओके, किंवा ॲडवाईस, सल्ला समजूया. हे जर का द्यायचं असेल तर खूप इम्पॉर्टंट सेंटेन्सेस आपल्याला समजावे लागतात. अँड दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू लर्न टुडे. हेच आपण आज शिकणार आहोत. हेच, यालाच आपण इंग्लिशमध्ये मोडाल्स म्हणतो. आणि मी खूप इम्पॉर्टंट सगळे शिकवते, सगळे शिकवायचे असेल तुम्हाला एकदम बिलकुल पहिल्यापासून तर माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये या. मी काही बेसिक किंवा खूप जास्त इम्पॉर्टंट मोडाल शिकवतोय, जे आपण डेली लाईफमध्ये बोलताना सगळ्यात जास्त यूज करतो. सिंपल, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे ना, खूप सिंपल आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मोडाल जर का तुम्ही समजत आहात ना, तर याच्यामध्ये काय समजायची गोष्ट आहे, 1 मिनिट मला बघू द्या. याच्यामध्ये एक गोष्ट समजणं ही इम्पॉर्टंट आहे की हे जे मोडाल्स आहेत, या मोडालचं कन्स्ट्रक्शन काय आहे. सगळ्यात पहिले सब्जेक्ट, सॉरी स्क्रीन का गेली. ओके, या मोडालचं कन्स्ट्रक्शन आपण समजून घेऊया. कन्स्ट्रक्शन समजल्यानंतर एक्सक्यूज मी, ओके, कन्स्ट्रक्शन आपण समजून घेऊया आणि कन्स्ट्रक्शन समजल्यानंतर त्याच्या अकॉर्डिंग आपण सेंटेन्सेस तयार करायला शिकणार आहोत. सगळ्यात मग हे जे कॅन आहे, कुड झाले, शुड झाले, वुड झाले, ओके, माइट झाले, मे झाले, याचा वापर कसा करायचा हे आपण इव्हेंच्युअली किंवा याच्या दरम्यान शिकूया. पहिले तर हे लक्षात घ्या की सेंटेन्स बनतात कसे किंवा काय कन्स्ट्रक्शन आहे. सगळ्यात पहिले अरे व्हॉट द हेल, व्हाय इट इज हॅपनिंग. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या की सेंटेन्स तयार करताना सगळ्यात पहिले एक गोष्ट तुम्हाला घ्यावी लागते, सब्जेक्ट. कोणताही सेंटेन्स तयार करताना सब्जेक्ट हा मॅन्डेटरी असतो, हा घ्यावाच लागतो. म्हणजे मी, तू, तुम्ही, हे तर जनरल गोष्टी आहेत, किंवा राम, मंगेश, सीता, या जनरल गोष्टी या तुम्हाला घ्याव्या लागतात. त्याच्यानंतर सब्जेक्ट नंतर तुम्हाला मोडाल वर्ड घ्यायचा आहे. म्हणजे मी जे तुम्हाला वर्ड शिकवणार आहे, कॅन झालं, कुड झालं, शूड झालं, हे वर्ड घ्यायचे आहे.
आता कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण वापरतोय तुम्हाला सांगेल, काळजी करू नका, फक्त फक्त लक्ष द्या, चांगल्या प्रकारे समजा. आणि मी म्हणाल तुम्ही पिक्चर बघत नाही आहात भाई, की बसलेत एकदम मस्त झोपू एकदम आरामात चालू, असं करू नका. ठीक आहे ना. तुम्हाला काय करायचं, चांगल्या प्रकारे कॉपी घेऊन बसा, वही घेऊन बसा, कारण तुम्हाला बोलायचं आहे यार. जर बोलणं शिकणार नाही तर काय मतलब आहे ना, बरोबर की नाही. फाईन. मग त्यानंतर तुम्हाला मोडाल वर्ड घ्यायचा आहे आणि मोडाल नंतर कधीही व्हर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. व्हर्बचा पहिला फॉर्मच घेत असतात. उदाहरणार्थ मी अभ्यास करू शकतो, तर आय कॅन, आणि मग स्टडी घेणार तुम्ही, सेकंड थर्ड फॉर्म घेणार नाही. सेकंड थर्ड फॉर्म काय आहे तुम्हाला सांगेल, करायला आज फॉर्म परफेक्ट टेन्स सुद्धा शिकणार आहोत. ठीक आहे ना. ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो काही ऑब्जेक्ट असेल, हा ऑब्जेक्ट तुम्हाला पुढे त्याच्या पुढे जो काही आहे तो घ्यायचा आहे. पहिले हे गोष्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की कधीही याच्यामध्ये व्हर्बचा पहिला फॉर्मच आपण यूज करत असतो. ठीक आहे. ओके, चलो आगे चलते. ठीक आहे. पहिला शब्द काय आहे, पहिला शब्द आहे आपला कॅन. कॅन म्हणजे काय, शकतो किंवा शकते, करू शकतो. एखादी गोष्ट करण्याची ॲबिलिटी तुमच्याकडे आहे, ॲबिलिटी तुमच्याकडे आहे. उदाहरणार्थ मी जिमला जाऊ शकतो, तुम्ही जात नाही आहात पण तुमच्याकडे ती ॲबिलिटी आहे, ती गोष्ट तुम्ही करू शकता, बरोबर की नाही. त्यावेळेस तुम्हाला कॅनचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ मला म्हणायचं आहे की भाई मी जेवण करू शकतो, मी जेवण करू शकतो, मग कसं म्हणणार, आय, सेंटेन्स आहे मी जेवण करू शकतो, सिंपल सेंटेन्स आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय चुकी होते माहिती का, जेव्हा आपण सेंटेन्स तयार करतो ना तेव्हा आपण काय करतो, जसंच्या तसं खाली येतात. आय जेवणाला ईट, करू शकतो कॅन, असं नाही करायचंय, असं नाही करायचंय. कन्स्ट्रक्शन डोक्यामध्ये ठेवा. तुम्हाला काय म्हटलं होतं, सगळ्यात पहिले सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्ट आहे तुमचा आय, मग तुम्हाला मोडाल वर्ब घ्यायचा, कॅन घ्यायचा आहे, मग तुम्ही घ्या कॅन, आय कॅन. ठीक आहे. आणि मग तुमचा जो ऍक्शन आहे व्हर्बचा पहिला फॉर्म खाणे, तो या ठिकाणी खाली घ्या, आय कॅन ईट, मी खाऊ शकतो, झालं सिंपल. मला म्हणायचं की माझी आई स्वयंपाक तयार करू शकते. ठीक आहे, माझी आई स्वयंपाक तयार करू शकते. ओके, माझी आई स्वयंपाक तयार करू शकते, मग माझी आई सब्जेक्ट झाला, माय मदर कॅन, ओके, कुक द फूड, पहिला फॉर्म. बघा आता यामध्ये कशा प्रकारे मी हे केलंय, या ठिकाणी माय मदर झाला सब्जेक्ट, कॅन झालं मॉडल वर्ब, ठीक आहे ना, आणि कुक झालं व्हर्बचा पहिला फॉर्म, आणि द फूड झालं ऑब्जेक्ट. अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स चांगल्या प्रकारे समजता आलं पाहिजे, सेंटेन्स चांगल्या प्रकारे बनवता आलं पाहिजे. कन्स्ट्रक्शन जर तुमच्या लक्षात असेल ना तर तुम्ही कोणताही सेंटेन्स खूप इझिली तयार करू शकाल, बनवू शकाल, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे ना. नेक्स्ट वर्ड बघूया. खूप सेंटेन्स तयार करा. भाई सर आम्हाला शिकू शकतात, सर कॅन टीच अस. आम्ही जिमला जाऊ शकतो, वी कॅन गो टू द जिम. आम्ही योगा करू शकतो, वी कॅन डू द योगा. फक्त व्हर्ब लक्षात असले पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये व्हर्ब लक्षात असले पाहिजे, बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा. नेक्स्ट काय, ओके, नेक्स्ट आहे तुमचं कुड. कॅनच्या नंतर नेक्स्ट आहे तुमचं कुड. कुड म्हणजे काय, कुडचा अर्थ होतो करू शकत होतो किंवा करू शकलो, असं समजा, करू शकलो. किंवा मला म्हणायचंय की यार मी ना जिमला जाऊ शकलो. ठीक आहे, मी जिमला जाऊ शकत होतो, मग कसं म्हणणार, आय कुड गो टू द जिम. सेम स्ट्रक्चर आहे, फक्त मोडालच्या ऐवजी त्या म्हणजे कॅनच्या ऐवजी कुड रिप्लेस करायचं आहे बस. उदाहरणार्थ सर आम्हाला शिकवू शकत होते, सर कुड टीचर्स. ठीक आहे ना. म्हणजे कॅन आहे ना, कॅन, या कॅनचं पास्ट टेन्स आपण समजूया, हे सेकंड फॉर्म समजूया. ठीक आहे, कुड हे कॅनचं सेकंड फॉर्म आहे. ओके, सर आम्हाला शिकवू शकत होते, सर कुड टीचर्स. आम्ही मंदिरामध्ये जाऊ शकत होतो, वी कुड गो टू द टेम्पल. ठीक आहे ना. आमची आई आम्हाला गोष्टी सांगू शकत होती, माय मदर कुड टेल अस द स्टोरी. आम्ही जॉब करू शकत होतो, वी कुड डू द जॉब. ओके, आम्ही स्वप्न पाहू शकत होतो, वी कुड वॉच द ड्रीम्स, वी कुड सी द ड्रीम्स. अशा प्रकारे सेंटेन्स तुम्हाला तयार करायचे आहेत. मी तर प्रत्येक वाक्यापासून कमीत कमी किती, कमीत कमी 5-5, 10-10 सेंटेन्सेस तरी तयार करा मनानं. पहिले मराठीमध्ये विचार करा आणि मग त्यालाच इंग्रजीमध्ये करायचा प्रयत्न करा. दॅट्स हाऊ यू आर गोइंग टू लर्न. असं फक्त पिक्चर सारखं बघितल्यानं काही होणार नाहीये, ट्रस्ट मी.
समजलं ना? तुम्हाला एक प्रॉपर फोकस करावा लागेल त्या गोष्टीवर. दॅट्स इट. बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप सिंपल आहे यार, काय टेन्शन घेताय ना. चलो भाई आगे चलते हैं. नेक्स्ट काय वर्ड आहे? नेक्स्ट वर्ड आहे मे. मेचा वापर कधी करतो? मेचा वापर आपण करत असतो जेव्हा मला परमिशन घ्यायची आहे, बघा काय, परवानगी घ्यायची असेल, ओके, किंवा शक्यता दाखवायची असेल. परवानगी हे ते फक्त क्वेश्चन मध्ये, बघा मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. ओके, आता आपण जनरल सेंटेन्स. मेचा अर्थ काय होतो? मेचा अर्थ होतो कदाचित करेल, ठीक आहे, कदाचित करेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता कदाचित करेल म्हणजे कसं की भाई आज कदाचित पाऊस येईल. काय सेंटेन्स आहे? आज कदाचित पाऊस येईल. मग आजला काय म्हणतो? इट मे. काहीच नाही, मी फक्त कॅन कुडला रिप्लेस करतो. इट मे रेन टुडे. झालं, सिंपल. ठीक आहे. आज सर कदाचित शिकवतील. मग कसं म्हणणार? सर सब्जेक्ट मे कदाचित, ओके, टीच शिकवतील. ठीक आहे ना. आज सरचा व्हिडिओ अपलोड होईल किंवा आज सर व्हिडिओ अपलोड करतील. मग कसं म्हणणार? सर सब्जेक्ट मे अपलोड द व्हिडिओ. झालं, सर मे अपलोड द व्हिडिओ, सर कदाचित व्हिडिओ अपलोड करतील. समजलं? तर एखादी गोष्ट शक्यता आहे, शक्यता की भाई 100% नाही आहे, पण हा यार इन केस होऊ शकते. ठीक आहे ना. आज आम्ही मार्केटमध्ये जाऊ शकतो भाई, कारण माहित नाही पण करू होऊ शकतं, शक्यता आहे. मग कसं म्हणणार की भाई वी कुड वी मे गो टू द मार्केट. आम्ही मार्केटमध्ये जाऊ शकतो, वी कॅन गो टू द मार्केट. आम्ही मार्केटमध्ये जाऊ शकत होतो, वी कुड गो टू द मार्केट. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येकाचे सेंटेन्स तयार करायचे आहेत. समजलं हे मे काय असतं? ओके, आय होप समजलं असेल. चलो आगे चलते भाई. नेक्स्ट बघा, सी या ठिकाणी एक्झाम्पल, इट मे रेन टुडे. आज सब्जेक्ट मे, रेन व्हर्बचा पहिला फॉर्म, टुडे म्हणजे ऑब्जेक्ट. झालं, आज पाऊस पडू शकतो. ठीक आहे. क्वेश्चन करताना काय करायचंय? क्वेश्चन म्हणजे परवानगी विचारायची तुम्हाला की आता सर आम्ही क्लासच्या बाहेर जाऊ शकतो का? मग परवानगी विचारायची असेल तर तुम्हाला मे सगळ्यात पहिले घ्यायचं असतं, मग सब्जेक्ट घ्यायचं असतं आणि मग व्हर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा. उदाहरणार्थ मे आय गो आउट. सर आम्ही बाहेर जाऊ शकतो का? मे वी गो आउटसाइड. ठीक आहे. आम्ही मार्केटला जाऊ शकतो का? मे वी गो टू द मार्केट. ठीक आहे. सर व्हिडिओ अपलोड करू शकतात का? मे सर अपलोड द व्हिडिओ. तर मे सगळ्यात पहिले घ्यायचं जर तुम्हाला परवानगी विचारायची आहे. आणि जनरल अंदाज आहे किंवा एक ऊपर नीचे वाली बात है, तेव्हा तुम्ही मेचा वापर करा. अंदाज, कदाचित होईल. समज आज सर कदाचित व्हिडिओ अपलोड करतील, सर मे अपलोड द व्हिडिओ टुडे. तर पहिले सब्जेक्ट तेव्हा घ्यायचं जेव्हा तुम्ही एक अंदाज सांगता. ठीक आहे. आणि क्वेश्चन जेव्हा विचारत आहात तेव्हा मे हे सगळ्यात पहिले घ्यायचं असतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप सिंपल आहे, खूप इझी आहे. ओके, चलो आगे चलते भाई. पुढचं कोणतं आहे? पुढचं आहे तुमचं मस्ट. मस्ट म्हणजे काय? मस्ट म्हणजे एखादी गोष्ट करायलाच पाहिजे भाई, गॅरंटी करायलाच पाहिजे. ठीक आहे. बघा, आय मस्ट, एक सेकंड. ठीक आहे ना. यार रस्त्यावरून जाताना हेल्मेट घालायलाच पाहिजे, दुसरा ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे. मग काय करणार? यार वी मस्ट विअर द हेल्मेट. वी मस्ट विअर द हेल्मेट. आपल्याला हेल्मेट घालायलाच पाहिजे. ठीक आहे ना. यार आपल्याला इंग्रजी बोलायलाच पाहिजे. सब्जेक्ट घ्या, वी मस्ट घ्या, करायलाच पाहिजे. तुम्हाला फक्त हे समजायचं की कशा प्रकारचं वाक्य आहे आणि त्या वाक्याला समजून तुम्हाला ते सेंटेन्स तयार करायचं. भाई करू शकतो असेल तर कॅन डोक्यामध्ये आलं पाहिजे. करू शकत होतो असेल तर तुम्हाला कुड डोक्यामध्ये आलं पाहिजे. कदाचित करेल असेल तर मे डोक्यामध्ये आलं पाहिजे. करायलाच पाहिजे आहे तर तुम्हाला मस्ट डोक्यामध्ये आलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. शेवटचे शब्द लक्षात ठेवत जा. ओके, वी मस्ट लर्न इंग्लिश. समजलं ना. वी मस्ट लर्न इंग्लिश. आपल्याला इंग्रजी शिकायलाच पाहिजे. आपण म्हणूया की तुला जिमला जायलाच, भाई इतका पतला झालाय, तू इतका पतला झालाय, तुला जिमला जायलाच पाहिजे भाई. मग कसं म्हणणार? भाई यू मस्ट गो टू
द जिम. यू मस्ट गो टू द जिम. तुला जिमला जायलाच पाहिजे. तर एखादी गोष्ट जी तुम्हाला करायलाच पाहिजे, यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन, मग तेव्हा तुम्हाला काय वापर करायचा आहे, तेव्हा तुम्हाला यांचा वापर करायचा आहे. मस्ट या वर्डचा वापर करायचा आहे. ही एक सिंपल गोष्ट लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, चलो आगे चलते. ओके, नेक्स्ट काय, हॅव टू. हॅव टूचा वापर काय, हॅव टूचा वापर आहे करावं लागतं. यार एखादी गोष्ट जी आहे ना ती तुम्हाला करावी लागते. म्हणजे काय, यार मला रोज सकाळी ना लवकर उठावं लागतं. मी सेंटेन्स तयार करूया आपण की मला ना रोज सकाळी लवकर उठावं लागतं. काहीच नाही, सेम सेंटेन्स आहे, सेम स्ट्रक्चर आहे. भाई आय हॅव टू घ्या. आय हॅव टू वेक अप इन द मॉर्निंग. ठीक आहे ना. यार आम्हाला रोज क्लासला जावं लागतं, मग कसं म्हणणार, वी जावं लागतं. वी हॅव टू गो टू द क्लास. आम्हाला रोज क्लासला जावं लागतं. ठीक आहे ना. सरांना रोज शिकवावं लागतं. भाई सरांना रोज शिकवावं लागतं. सर हॅव. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आय वी मी लिहून देतो तुम्हाला इथं. ठीक आहे, आय वी यू दे हे जर का असेल तर या ठिकाणी तुम्हाला हॅव घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ही शी इट असेल तर तुम्हाला हॅज घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. उदाहरणार्थ की आता सर आहे, सर सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तर तुम्हाला हॅव नाही हॅज घ्यावं लागणार. की सर हॅज टू गो, सर हॅज टू टीच. ठीक आहे ना. सरांना किंवा आम्हाला फी पे करावी लागते. आता आम्ही प्लुरल आहे, वी आहे, वीच्या नंतर हॅव घ्यायचं. मग काय म्हणणार, वी हॅव टू पे द फीस. समजलं. अशा प्रकारे हॅव टूचा म्हणजे एखादी गोष्ट करावी लागते. यार मला हे करावं लागतं, म्हणतो ना यार आम्हाला ते करावं लागतं, आम्हाला रोज ते करावं लागतं, आम्हाला रोज ऑफिसला जावं लागतं, आम्हाला रोज साइन इन करावं लागतं. वी हॅव टू साइन इन डेली, वी हॅव टू गो टू द ऑफिस, वी हॅव टू टॉक टू द बॉस, वी हॅव टू लिसन द नॉईज इन द स्कूल. आम्हाला रोज साफसफाई करा, वी हॅव टू क्लीन एव्हरी डे. तर अशा प्रकारे हॅव टूचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. हॅव टू आणि हॅज टू. समजलं. हॅव टू हॅज टूचा वापर कुठं करतो आपण, हॅव टू तेव्हा वापरा जेव्हा एखादी गोष्ट तुमची जी आहे ती हॅव टू, जेव्हा सब्जेक्ट तुमचा आय वी यू दे, राम अँड सीता, सुरेश अँड चंगू, वी बोथ, वी समजलं. यावेळेस तुम्हाला हॅव टूचा वापर करायचा. आणि हॅजचा वापर कुठे करायचा, ही शी इट राम एव्हरीवन एव्हरीबॉडी नोबडी. ठीक आहे, असे शब्द असतील ना तुम्हाला हॅजचा वापर या ठिकाणी करायचा. मिनिंग सेमच आहे. हॅव टूचा वापर सुद्धा करावाच लागतं आणि हॅजचा वापर सुद्धा करावाच लागतं. फक्त काय फरक आहे, फक्त सब्जेक्ट चेंज झाला की तुम्हाला हॅव टू आणि हॅज टू चेंज करावं लागेल. बस दॅट्स इट. सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके, लेट्स गो. चलो आगे चलते भाई. अगला कोणता वर्ड आहे, पुढचा वर्ड आहे शुड. करायला पाहिजे. की यार एखादी गोष्ट मला करायला पाहिजे. यार दोन गोष्टी शिकलो होतो आपण, एक मस्ट शिकलो होतो आणि आपण एक शुड शिकतो. काय फरक आहे, दोन गोष्टी बाई. मस्ट तेव्हा वापरा जेव्हा तुमच्याकडे यू डोंट हॅव एनी ऑप्शन, नो ऑप्शन. ठीक आहे, तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. आणि शुडचा वापर कधी करतात, जेव्हा तुम्हाला सल्ला द्यायचा असेल, ऍडवाइस आपण म्हणूया, ऍडवाइस सल्ला द्यायचा असेल की यार तुला औषधी घ्यायला पाहिजे, तू का घेत नाहीस, घ्यायला पाहिजे. फोर्स करत नाहीये, फोर्स तुमचा या ठिकाणी होत असतो मस्ट मध्ये. शुड मध्ये फोर्स होत नसतो. शुड मध्ये एक ऍडवाइस असते की यार तुला रोज मेडिसिन घ्यायला पाहिजे. मग कसं म्हणणार, यू शुड टेक द मेडिसिन डेली. तुला रोज मेडिसिन घ्यायला पाहिजे. तुला इंग्रजी बोलायला पाहिजे. मग कसं म्हणणार, यू शुड स्पीक इंग्लिश. तुला इंग्रजी बोलायला पाहिजे. असं असतं, समजलं तुम्हाला. बस जर का असं असेल की यार तुला इंग्रजी बोलायलाच पाहिजे, यू डोंट हॅव एनी चॉईस, मग मस्टचा वापर करा. यू मस्ट स्पीक इंग्लिश. तुला जिमला जायलाच पाहिजे, यू मस्ट गो टू द जिम. तुला गोळ्या घ्यायलाच पाहिजे, यू मस्ट टेक द मेडिसिन्स.
पण जेव्हा जनरल सल्ला देताय तुम्ही एखाद्या गोष्टीचा, तेव्हा तुम्हाला शूडचा वापर करा. आणि जेव्हा एखादी गोष्ट फोर्सफुली करताय तेव्हा मस्टचा वापर करा. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, चलो आगे चलते हैं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काही वर्ड शिकलो, इम्पॉर्टंट वर्ड शिकलो. मी वापस तुम्हाला एकदा एक असं रिकॅप करून देतो, नीट चांगल्या प्रकारे समजा. कोणकोणतं शिकलो आपण? सगळ्यात पहिले कॅन शिकलो, कुड शिकलो, ओके, मे शिकलो, ओके, त्याच्यानंतर अजून काय, मस्ट शिकलो, हॅव टू शिकलो आणि शुड शिकलो. हे डेली लाईफमध्ये आपण 100% वापर करतो, म्हणजे करतो. यू डोंट हॅव एनी चॉईस. तुमच्याकडे काही चॉईस नाही आहे, तुम्हाला समजावंच लागेल. कॅनचा वापर काय शिकलो आपण? कॅनचा वापर करू शकतो. ठीक आहे. कुड म्हणजे काय? करू शकत होतो. ठीक आहे. मे म्हणजे काय? कदाचित करेल. ओके. मस्ट म्हणजे काय? करायलाच पाहिजे. ठीक आहे. हॅव टू म्हणजे काय? हे करायलाच आहे, हे करायला पाहिजे. सॉरी ठीक आहे, करायला पाहिजे. ठीक आहे. आणि शुड म्हणजे काय? नाही सॉरी, हॅव टू चा अर्थ होतो, सॉरी मी कन्फ्यूज झालो. हॅव टू चा अर्थ होतो करावे लागते. ठीक आहे, ते कट करा. या करावे लागते. आणि शुडचा अर्थ होतो करायला पाहिजे. समजलं? या गोष्टी शिकून घ्या. प्रत्येकापासून कमीत कमी 5-5 सेंटेन्सेस तयार करा. मी तर म्हणेल, जर चांगल्या प्रकारे तुम्हाला समजायचं असेल, नाहीतर समजणार नाही, ट्रस्ट मी. ओके, चला. आज आपण अजून एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर शिकणार आहोत, तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आतापर्यंत आपण कंटिन्युअस टेन्स कंप्लीट केलं होतं. कंटिन्युअस मध्ये एखादी ऍक्शन कंटिन्युअस मध्ये, मग प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, हे कंटिन्युअस सेंटेन्स आपण पूर्ण केले होते. आज आपण परफेक्ट टेन्स कंप्लीट करणार आहोत. परफेक्ट म्हणजे काय? की एखादी गोष्ट जी आहे ही पूर्ण झालेली आहे. फक्त तुमची ऍक्शन फिनिश आहे. फक्त काय फरक आहे की ऍक्शन कधी झाली, ऍक्शन आता झाली. ठीक आहे. उदाहरणार्थ, सरांनी धडा शिकवलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं सरांनी धडा शिकवलेला आहे. या ठिकाणी बघा, कधी प्रेझेंट परफेक्टचा वापर कधी करतो? ठीक आहे, असा काळ आहे ज्यामुळे भूतकाळामध्ये सुरू झालेली क्रिया आणि तिचा परिणाम, तिचा संबंध किंवा परिणाम हे आता सुद्धा दिसतो. ठीक आहे ना. उदाहरणार्थ, सरांनी शिकवलेलं आहे किंवा मी शिकवलेलं आहे. आता मी शिकवायची ऍक्शन झाली आहे, पण कधी झाली? आत्ता झाली. त्याचा परिणाम आता सुद्धा आहे. आता माझ्यासमोर पोरं बसलेले आहेत की सरांनी आत्ता धडा शिकवला. भाई, मी 10 वर्ष आधी एखादी गोष्ट केली होती, तर ती मी आता म्हणाल का की यार मी ड्रेस घातलेला आहे? नाही ना, मी ड्रेस घातलेला होता म्हणणार, मी आहे नाही म्हणणार. पण जेव्हा एखादी गोष्ट संपली आहे आणि त्याचा परिणाम आता सुद्धा आहे, त्याचा संबंध आता सुद्धा आहे, तेव्हा मी कायचा वापर करणार? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर मी त्या ठिकाणी करणार आहे. चलो, आपण सिंपल सेंटेन्सेस बघूया. आता अजून एक गोष्ट, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते? हॅव आणि हॅजचा वापर करायचा आणि वर्बचा थर्ड फॉर्म वापर करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं होतं वर्ब शिकवताना की वर्बचे 3 फॉर्म असतात. कोणता? पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म. पहिला फॉर्म हा प्रेझेंट मध्ये वापरला होता, सिंपल प्रेझेंट मध्ये. दुसरा फॉर्म हा सिंपल पास्ट मध्ये वापरला होता. आणि तिसरा फॉर्म हा परफेक्ट मध्ये वापरतो आपण. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा पहिला, दुसरा, तिसरा फॉर्म पाठ होत नाही कोणत्याही सेंटेन्सचा, एक काम करा, आम्हाला दिलेल्या नंबरवर मेसेज करा खाली आणि आम्हाला टाका वर्ब चार्ट. आम्ही तुम्हाला वर्ब चार्टची एक लिंक पाठवू, त्याच्यामध्ये सगळे वर्ब चार्ट आहेत. ठीक आहे ना. एक करा. आणि कसं, सगळे वर्ब्स आहेत, पहिला दुसरा फॉर्म आहेत, जे डेली लाईफमध्ये आपण यूज करतो. मोर दॅन 300 वर्ब्स असतील त्याच्यामध्ये. हे पाठ असले पाहिजे, म्हणजे असले पाहिजे जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल. जर नाही आहे तर मी काही करू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला काहीही केलं तरी वर्बचा पहिला, दुसरा, तिसरा फॉर्म पाठ असला पाहिजे, म्हणजे असला पाहिजे. ठीक आहे ना. आणि मी हे अज्युम करतोय की तुम्ही करसाल, इन फ्युचर तुम्ही मेसेज करसाल आणि पाठ करसाल आणि मग हा धडा बघसाल. ठीक आहे. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तुम्ही का? कारण परफेक्ट मध्ये एखादी गोष्ट झालेली आहे, झालेली होती, झालेली असेल, याच्यामध्ये तुम्हाला वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. आणि जर थर्ड फॉर्मच माहित नाहीये तर मग काय करणार ना. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शन बघा काय, सब्जेक्ट प्लस हॅव
किंवा हॅज, ठीक आहे, हॅव किंवा हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. हे कन्स्ट्रक्शन लक्षामध्ये ठेवा. याच्या अकॉर्डिंगच सेंटेन्स तुम्हाला तयार करायचं आहे. हॅव कुठे वापरतात? आय ग्रुप, आय, वी, यू, दे या ठिकाणी हॅव वापरतात. आणि हॅज कुठे वापरतात? हॅज ही, शी, इट, राम, म्हणजे कोणतंही नेम, ठीक आहे, कोणतंही नेम या ठिकाणी हॅजचा वापर करतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. समजलं? आता तुम्हाला हे सब्जेक्ट माहीत असली, आय म्हणजे काय, वी म्हणजे काय, यू म्हणजे काय, हे सब्जेक्ट माहीत असायला पाहिजे आतापर्यंत. ओके, ठीक आहे. चलो आता आपण चांगल्या मस्त प्रकारे सेंटेन्सेस जे आहे ते तयार करूया. एक सेकंड. ओके, मी तुमच्यासमोर सेंटेन्स देतो. ओके, त्या सेंटेन्सला आपण ट्रान्सलेट करूया. उदाहरणार्थ सरांनी, ट्राय करतो माझी हँडरायटिंग मराठीमध्ये, इंग्रजी शिकवलेले आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट नोटीस करा की इंग्रजी शिकवायची जी क्रिया आहे ना, ही क्रिया संपलेली आहे. ठीक आहे. आणि जेव्हा एखादी ऍक्शन संपते पण त्याचा परिणाम आता सुद्धा दिसतोय की सर अजून क्लासच्या बाहेर गेले नाही आहेत, सर क्लासमध्येच आहेत, समजलं ना, त्यावेळेस तुम्हाला कायचा वापर करायचा आहे? प्रेझेंट परफेक्टचा वापर करायचा आहे. मग चलो, कन्स्ट्रक्शन समोर आहे तुमच्या. सरांनी, सर, ठीक आहे. आता सर हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे हॅज घ्यावं लागणार. सर हॅज. आणि शिकवणे ही ऍक्शन आहे. शिकवण्याला आपण टीच म्हणतो. टीचचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. टीचचा थर्ड फॉर्म आहे टॉट. तर सर हॅज टॉट द लेसन. समजलं? सर हॅज टॉट द लेसन, सरांनी धडा शिकवलेला आहे. ठीक आहे. आम्ही इंग्रजी बोललेलो आहे. ठीक आहे, आम्ही इंग्रजी बोललेलो आहे. माझ्या आईनं स्वयंपाक तयार केलेला आहे. आता आपण घेऊ, माझ्या आईनं स्वयंपाक तयार केलेला आहे. माझ्या आईने, माय मदर, ठीक आहे. आता संपली, स्वयंपाक संपलाय बनवायचा, पण त्याचा संबंध अजून सुद्धा आहे. माय मदर हॅज, ओके, कुक्ड काय? द फूड. भाई, माय मदर हॅज कुक्ड द फूड. ठीक आहे ना. मी माझ्या फ्रेंडला बोललेलो आहे. ठीक आहे, मी आत्ताच माझ्या फ्रेंडला बोललेलो आहे. मग कसं म्हणणार? आयच्या नंतर हॅव घेतो आपण. आय हॅव, स्पीकचा थर्ड फॉर्म घ्या, स्पोकन. आय हॅव स्पोकन टू माय फ्रेंड. समजलं? ओके, आता तुम्हाला मी एक्सरसाइज देतो, आता तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, तुम्हाला मी सिंपल देतोय. एक सेकंड. चलो, तुम्हाला मी सिंपल देतोय. तुमचा सेंटेन्स आहे की आम्ही इंग्रजी शिकलेलो आहे. काय? आम्ही इंग्रजी शिकलेलो आहे. चला करा, खाली ट्राय करा. मी 1 मिनिट देतोय तुम्हाला, ट्राय करा. आणि मग जे आहे आपण मी तुम्हाला सांगेन काय. ठीक आहे, झालं. आम्ही इंग्रजी शिकलेलो आहे. कसं करणार? आम्हीला आपण म्हणतो वी. ठीक आहे, वी हॅवीच्या जर हॅव वापरतो. वी हॅव शिकले, शिकण्याला आपण लर्न म्हणतो. वी हॅव लर्नचा थर्ड फॉर्म REANT, लर्न्ड द इंग्लिश. ठीक आहे, वी हॅव लर्न्ड द इंग्लिश. अशा प्रकारे सेंटेन्स तयार केलं. अशा शेकडो सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. आता विचार करा, कधी कधी आपण वापरतो, कधी कधी नाही वापरत. निगेटिव्ह करायचं आहे. निगेटिव्ह मध्ये काय करणार? निगेटिव्ह सिंपल आहे. निगेटिव्ह आहे भाई. निगेटिव्ह मध्ये काय? या ठिकाणी पुढे एक्झाम्पल पण दिले असतील. मी काय एक्झाम्पल आहे बघा. ठीक आहे, या ठिकाणी सांगितलं हॅव कुठे वापरायचं, हॅज कुठे वापरायचं. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्हर्बचा थर्ड फॉर्मच वापरायचा कधी पण तुम्हाला. ठीक आहे, सेंटेन्स आहे, मी माझा गृहपाठ पूर्ण केला आहे.
आय हॅव, मग पूर्ण करणारा फिनिश म्हणतात. आय हॅव फिनिश्ड आणि काय पुढे ऑब्जेक्ट माय होमवर्क. तिने जेवण केले आहे. शी हॅज इटन खाल्लेलं आहे. काय लंच, मग डिनर असेल तर डिनर टाका, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ती शाळेत गेलेली आहे. ती शाळेत गेली आहे. कसं म्हणणार, दे हॅव, गोचा थर्ड फॉर्म गॉन आहे, टू स्कूल आहे. ठीक आहे. आता निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स तर नाही. निगेटिव्ह मध्ये काय करणार, निगेटिव्ह सिंपल आहे. निगेटिव्ह मध्ये काय करतो, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना तुम्हाला नॉटचा वापर करायचा. हॅव नॉट, हॅज नॉट, सिंपल आहे. हॅव नॉट, हॅज नॉट. भाई मी केलेलं नाही तर आय हॅव नॉट डन. मी माझं काम पूर्ण केलेलं आहे, कसं म्हणणार, आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क. ठीक आहे. आणि मी माझं काम पूर्ण केलेलं नाही, कसं म्हणणार, आय हॅव नॉट कम्प्लिटेड माय वर्क. ओके सर, सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. सर हॅज टॉट अस द लेसन. आणि सरनं आम्हाला शिकवलेलं नाही आहे. सर हॅज नॉट टॉट अस द लेसन. सिंपल आहे, कुठं काय टेन्शन घ्यायची गरज आहे ना. ओके, व्हेरी इझी, व्हेरी सिंपल. फक्त समजायचं आहे, डोकं लावायचं आहे. देर यू गो, सिंपल. ओके, आहे तुम्हाला समजलं असेल प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय. उद्या आपण प्रेझेंट, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स संपूया आणि अजून याची प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्हाला सांगेल. काही खूप इम्पॉर्टंट व्हर्ब किंवा व्होकॅब्युलरी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. जर ते व्हर्ब व्होकॅब्युलरी पार्ट केलं तर याचा अर्थ मी गॅरंटी घेतो की तुम्हाला 101% इंग्रजी येऊन जाईल और यू विल स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश. ओके, प्रॅक्टिस कंटिन्यू करा. आय होप समजलं असेल. बाकी 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जर तुम्हाला शिकायचं असेल तर लगेच खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बॅचमध्ये आमच्या जॉईन होऊन जा. थँक्यू सो मच.